तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला मला सांगायचं आहे की तुम्ही शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात, तर आणि तुमचं लिंक्डइनमध्ये अकाउंट नाही आहे, तर आजच लिंक्डइनचं अकाउंट ओपन करा, सेटअप करा. आणि 3 एक मेजर स्टेप्स आहेत. कोणालाही नोकरी शोधायची असेल तर सर्वात पहिले म्हणजे आपलं प्रोफाईल सेटअप केलं पाहिजे. ओके. आता प्रोफाईल ऑन लिंक्डइन इज लाईक युअर फ्री वेबसाईट वेअर देर आर 100 crore युजर्स. आता 100 crores. 100 crore प्रोफेशनल्स आहेत आणि फॉर्च्यून 500 कंपनीचे HR, कॉर्पोरेट कंपनीजचे HR, 200-300 एम्प्लॉई कंपनीजचे HR सगळेच लिंक्डइनवर आहेत. तर तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल, तुम्ही जर ॲम्बिशियस असाल, तर तुम्हाला लिंक्डइनवर प्रोफाईल आणि एकदम छान प्रोफाईल बनवायची गरज आहे. त्याच्यात असं आलं की बॅनर, प्रोफेशनल फोटो, हेडलाईन आणि अबाउट अस सेक्शन म्हणून आहे. त्याच्यात सगळं डिटेलमध्ये लिहायचं आणि रेकमेंडेशन्स आहेत, सर्टिफिकेशन्स आहेत, व्हॉलंटिअरिंग प्रोजेक्ट्स आहेत, ते सगळं चांगल्या रीतीने एकदम प्रॉपर ऑप्टिमाइज करून केलं पाहिजे. ते स्टेप नंबर 1 झाले. आता स्टेप नंबर 2 आहे, ते आहे कनेक्शन्स. आपलं प्रोफाईल बरोबर झालं, आपला रेझ्युमे CV डेव्हलप्ड आहे, तर आपण काय करतो, वी कनेक्ट टू HRs. बरोबर. तर त्याच्यात प्रॉपर सर्च फिल्टर यूज करून चांगले कनेक्शन बनवायचे HR सोबत. आणि थर्ड आहे कॉन्टेंट. आता आज असं आहे, टेक्नॉलॉजी जमाना आहे, वेगळ्या AI टूल्स यूज करून आपलं स्वतःचं पण रिसर्च करून आपण काहीतरी कंटेंट पोस्ट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ समबडी इज AI डेव्हलपर, तर त्यांनी AI डेव्हलपरवर लेटेस्ट काय चाललंय त्याच्यावर स्वतःचे जे विचार आहेत, व्ह्यूज आहेत, ते व्यक्त केले पाहिजे. ते जसे पोस्ट असतील. आजकाल असं झालंय की अगोदर खूप रेफरन्स चेकिंग होत असतं. आता सोशल मीडियावर खूप रेफरन्स चेकिंग होतो की हा जो कॅन्डिडेट आहे त्यांनी लिंक्डइनवर काय पोस्ट केलं आहे, कसं त्याचं प्रेझेन्स आहे, किती तो अलर्ट आहे, त्याला किती नॉलेज आहे, ते असंच पटकन कळतं. तर हे जे 3 स्टेप आहेत, प्रोफाईल मेकओव्हर आणि कनेक्शन रिक्वेस्ट आणि तिसरं आहे पोस्टिंग, हे 3 गोष्ट केली पाहिजे. ओके.